नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आरएसएस काय करत असते. आरएसएस जे दोष पसरवण्याचं काम करते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातं आणि त्यासोबत ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारश्रेणीचा विरोध करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे आरएसएसचा विरोध जे आहे संपूर्ण आंबेडकरवादी समाज व त्याचसोबत या भारतातील प्रत्येक संविधान प्रेमी करत असतो. आणि अशातच जे आहे आता आरएसएसवरती बंदी घालण्यात आली आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे आरएसएसला मोठा दणका देण्यात आलाय. तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो आरएसएसने जे आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये काही कॅम्पेनिंग घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यांनी जे कॅम्पेनिंग घ्यायला सुरुवात केली होती ते संपूर्ण जे कॉलेजेस शाळांच्या बाहेर होते आणि त्या ठिकाणी कॅम्पेनिंग घेत असल्यामुळे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा आंबेडकरवादी समाज, बौद्ध समाज त्याचसोबत संविधान प्रेमी संतापले. कारण त्यांचं म्हणणं होतं आरएसएस एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि ती समाजांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करते आणि अशा द्वेष पसरवणाऱ्या ज्या संघटना असतात त्यांनी शैक्षणिक संस्थांपासून लांब राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही आंबेडकरवादी नेत्यांनी जे आहे थेट आरएसएसचे जे कॅम्पेनिंग लावले होते त्यांना त्या ठिकाणावर हाकलून देण्याचं काम केलं. फक्त हाकलूनच नाही दिलं तर त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना बोलून त्या ठिकाणी चांगला दणका देण्याचं काम देखील आरएसएसच्या लोकांना केलं. त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. परंतु त्या पाठोपाठ आता आरएसएसला आणखी एक मोठा दणका बसलाय कर्नाटकमधून. कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या यांनी जे आहे त्या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट कर्नाटकमध्ये आरएसएस वरती बंदी घातली आहे. कर्नाटकमध्ये इथून पुढे कुठलाही कार्यक्रम वगैरे काही करायचा असेल तर त्यांना अडचणीत कसं आणता येईल व त्याचसोबत आरएसएस वरती बंदी कशी घालता येईल याबाबत त्यांनी त्या ठिकाणी मोठा निर्णय घेत त्या ठिकाणी आरएसएसला बंदी घातलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. आणि त्याचसोबत गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये देखील जे आहे आरएसएसला मोठा दणका आंबेडकरवादी लोकांकडून देण्यात आला होता. त्या ठिकाणी 2 ते 3 शाळांमधून त्यांना जे हाकलून देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि आता त्यानंतर कर्नाटकमध्ये देखील कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला. आपल्या सर्वांना माहित आहे काँग्रेसचे नेते असणारे राहुल गांधी हे नेहमीच आरएसएस वरती टीका करत असतात. त्यांना अनेक वेळा यामुळे जे आहे कोर्टाच्या पायऱ्या देखील चढावं लागलेल्या आहेत, परंतु तरी देखील ते आपला रोग काही सोडत नाही. आणि अशातच कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी राहुल गांधी यांचं सरकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आरएसएस वरती बंदी घालण्याचं काम केलंय. आणि याबाबत माहिती जी आहे सिद्धरामय्या जे काही तिथले मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे त्यांनी सांगितलेलं आहे. हा जो निर्णय कर्नाटकमध्ये घेण्यात आला हा संपूर्ण देशामध्ये घेण्यात यावा का असं तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आणि आरएसएस जे द्वेष पसरवण्याचं काम करते किंवा आंबेडकरवादी समुदायाला विरोध करते किंवा त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीला विरोध करते, परंतु त्यांना माहित आहे खुल्ले ते विरोध करू शकत नाही कारण आंबेडकरवादी समाज ताकदीनिशी त्यांना विरोध करायला उभा राहतो. त्यामुळे ते काय करतात तर एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेच आहेत असं म्हणतात, परंतु दुसरीकडे ते त्या ठिकाणी विरोध करतात. तर याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.